नमस्कार मित्रांनो. कधी असं झालंय का की उद्या काय होईल या भीतीने आजची झोप उडालीये? किंवा कोणाशी तरी बोलताना आपण काहीतरी बोललो आणि आता तासनतास आपण तोच विचार करतोय की मी असं का बोललो असेल, समोरच्याला काय वाटलं असेल? जर तुमचं उत्तर हो असेल तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. आज आपण निक ट्रेंटन यांच्या स्टॉप ओव्हरथिंकिंग या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. हे केवळ एक पुस्तक नाही, तर आपल्या मनाच्या गोंधळाला शांत करण्याचा एक मार्ग आहे. कल्पना करा, तुम्ही एका रात्री शांत झोपायचा प्रयत्न करताय, पण अचानक डोक्यात एक विचार येतो. आज ऑफिसमध्ये बॉसने मला मगाशी असं का पाहिलं असेल? माझ्या कामात काही चूक तर नाही ना? उद्या गेल्यावर ते मला ओरडतील का? जर माझी नोकरी गेली तर? आणि बघता बघता रात्रीचे 2 वाजतात. शरीर थकलेलं असतं, पण मन मात्र एखाद्या रेसिंग कारसारखं धावत असतं. यालाच लेखक निक ट्रेंटन द स्पायरल ऑफ ओव्हरथिंकिंग म्हणतात. आज आपण या पुस्तकातून हेच शिकणार आहोत की हे धावणारं मन कसं थांबवायचं. 1. ओव्हरथिंकिंग म्हणजे नेमकं काय? लेखक म्हणतात की अतिविचार म्हणजे एखादी गोष्ट सोडवून पाहण्याऐवजी ती चघळत बसणं. हे एका मानसिक तुरुंगासारखं आहे, ज्याची चावी आपल्याच खिशात असते पण आपल्याला ती दिसत नाही. जेव्हा आपण जास्त विचार करतो तेव्हा फक्त डोकं दुखत नाही, तर आपलं शरीर सतत स्ट्रेस मोडमध्ये राहतं. यामुळे थकवा, चिडचिड आणि निर्णय क्षमता कमी होते. समजा तुम्ही इंस्टाग्रामवर तुमच्या मित्राचा फिरायला गेलेला फोटो पाहिला. लगेच विचार सुरू होतो, हा किती मजेत आहे आणि माझं आयुष्य बघा किती बोरिंग आहे. मी आयुष्यात काहीच कमावलं नाहीये का? लेखक म्हणतात हे कंपॅरिझन ओव्हरथिंकिंग आहे. आपण दुसऱ्याच्या हायलाईट रीलची तुलना आपल्या बिहाइंड द सीन्सशी करतो. हॉटेलमध्ये गेल्यावर मेनू कार्ड पाहून 10 मिनिटे विचार करणं की काय मागवू, किंवा एखाद्याला साधा हायचा मेसेज पाठवण्यापूर्वी 10 वेळा तो खोडून पुन्हा लिहिणं, हे साधे वाटणारे विचार आपली प्रचंड मानसिक ऊर्जा म्हणजे मेंटल एनर्जी खर्च करतात. मुख्य रणनीती 5-5-5 नियम. जेव्हा विचारांचं वादळ येईल तेव्हा स्वतःला विचारा, काय या गोष्टीचा मला 5 मिनिटांनी फरक पडणार आहे? 5 महिन्यांनी पडणार आहे की 5 वर्षांनी? जर उत्तर नाही असेल तर त्यावर आत्ता विचार करणं थांबवा. समजा तुमच्या गाडीला छोटासा डेंट पडला किंवा कोणाशी तरी किरकोळ भांडण झालं, तेव्हा स्वतःला थांबवा. विचारा, 5 वर्षांनंतर मला हे भांडण आठवेल का? जर उत्तर नाही असेल तर आज त्यावर 5 तास खर्च करणं ही स्वतःवर केलेली अन्यायाची गोष्ट आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट साठी लेखक 4A मॉडेल सांगतात. अवॉइड, टाळा. जर तुम्हाला माहिती आहे की एखादा व्हॉट्सॲप ग्रुप फक्त नकारात्मकता पसरवतोय, तर त्यातून बाहेर पडा. तो तणाव टाळणं तुमच्या हातात आहे. ऑल्टर, बदला. ऑफिसमध्ये कामाचा लोड जास्त असेल तर गप्प राहून विचार करण्यापेक्षा स्पष्टपणे सांगा की मला मदतीची गरज आहे. परिस्थिती बदला. अडॅप्ट, जुळवून घ्या. समजा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. चिडचिड करून काहीच होणार नाही. तिथे स्वतःचे विचार बदला. ठीक आहे, या वेळात मी माझं आवडतं गाणं किंवा पॉडकास्ट ऐकेन. ॲक्सेप्ट, स्वीकार करा. गेलेली व्यक्ती किंवा घडून गेलेली चूक आपण बदलू शकत नाही. तिथे फक्त स्वीकार हाच शांतीचा मार्ग असतो. व्यवस्थापन. दिवसातला फक्त 15 मिनिटांचा वेळ काळजी करण्यासाठी राखून ठेवा. बाकी वेळ फक्त कामावर लक्ष द्या. लेखक एक मजेशीर गोष्ट सांगतात. एका कागदावर तुमच्या सर्व चिंता लिहून काढा आणि तो कागद एका डब्यात टाका. स्वतःला सांगा, या डबल्यातल्या विषयांवर मी फक्त संध्याकाळी 7 ते 7:15 या वेळेतच विचार करेन. जेव्हा तुम्ही चिंतेची वेळ ठरवता तेव्हा तुमचं मन उरलेल्या वेळेत मोकळं होतं. वर्तमानाचा अनुभव. जेव्हा तुम्ही चहा पिता तेव्हा फक्त चहा प्या. त्याचा सुगंध, त्याची उष्णता आणि त्याची चव अनुभवा. आपण काय करतो? चहा पिताना उद्याच्या मीटिंगचा विचार करतो. यामुळे आपण चहाचा आनंदही गमावतो आणि मीटिंगची चिंताही वाढवतो. वर्तमानात जगण्याची कला. आपण एकतर भूतकाळातल्या चुकांमध्ये अडकतो किंवा भविष्याच्या भीतीत. लेखक सांगतात की आत्ता या क्षणात जगणं हीच खरी शक्ती आहे. स्वतःवर प्रेम करा. आपण इतरांशी जेवढ्या प्रेमाने बोलतो तेवढ्याच प्रेमाने स्वतःशी का नाही बोलत? स्वतःला दोष देणं थांबवा. तुम्ही माणूस आहात, यंत्र नाही. मित्रांनो, विचार करणं ही तुमची शक्ती आहे, पण अतिविचार हा तुमचा शत्रू आहे. हे पुस्तक आपल्याला सांगतं की आयुष्य हे विचार करण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. कृती. आजपासून एक छोटी गोष्ट करा. जेव्हा मन जास्त धावेल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी सुरक्षित आहे आणि सगळं नीट होईल. हा प्रवास सोपा नसेल, पण तो नक्कीच शक्य आहे.
मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच आयुष्याला कलाटणी देणाऱ्या पुस्तकांचे सारांश आणि प्रेरणादायी गोष्टी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या मंथन दी अपग्रेड या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याची लगेच माहिती मिळेल.